बिग बॉसच्या घरात ज्या व्यक्तीने हुडदुंग घातलेला आहे अशा निक्की तांबोळीला बिग बॉसने झापलंय. नक्की काय झालंय पाहूया व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि 7 स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. एक्सक्लुझिव्हली बातम्या 7 स्टार मराठीवरती येत असतात, तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. तर मित्रांनो, निक्की तांबोळीने घरामध्ये एकदम थैमान घातलेलं आहे. म्हणजे काहीही करत आहे, कोणाला काही बोलत आहे, घरातल्यांचं सामान फेकून देत आहे आणि बिग बॉसला सुद्धा चॅलेंज करते की मी असंच वागणार, माझं काय वाकडं करायचं ते करा. तिला असं वाटतं की या गोष्टीने तिला खूप जास्त TRP मिळते, तिचं खूप जास्त नाव होतं आणि तिला जास्त वोटिंग मिळणार आहे. पण असं महाराष्ट्रात तर होणार नाही. हिंदीमध्ये तिने केलं असेल तर माहीत नाही, इकडे तिला कोणी जास्त एवढा भाव देणार नाही. पण याच निक्की तांबोळीला, त्याचबरोबर बाकी घरातल्या कंटेस्टंटला म्हणजे त्याच्या टीमला बिग बॉसने खतरनाक पद्धतीने झापला आहे. मित्रांनो, काय झालं आहे, जो घरामध्ये बेबीचा टास्क सुरू होता त्या टास्कमध्ये जे आहे ते या लोकांनी हद्द पार केलेली आहे. ज्या बाळाला लंगोट घालायचं होतं त्याच बाळाच्या यांनी लंगोटं फाडलेले आहेत. यांनी फूडसुद्धा वेस्ट केलेलं आहे बिग बॉसने पाठवलेलं, आणि नियमाच्या विरुद्ध जाऊन जो आहे तो टास्क खेळलेला आहे. त्यामुळे बिग बॉस जे आहेत ते या सगळ्या लोकांवरती भडकलेले आहेत. विशेष करून निक्की आणि टीमवरती भडकलेला आहे. आणि निक्की तांबोळीला कन्फेशन रूममध्ये बोलवून आणि बाकी लोकांना कन्फेशन रूममध्ये बोलवून झापलेलं आहे. त्याचबरोबर सगळ्या लोकांसमोर सुद्धा बिग बॉसने झापलेलं आहे. बिग बॉसने स्पष्ट बोललेलं आहे, जर तुम्ही अशा प्रकारचा चुकीचा गेम खेळणार असेल तर मी सुद्धा माणुसकी सोडून गेम खेळणार आहे. तर बिग बॉसने जे आहे ते खूप मोठी वॉर्निंग जे आहे ते या सगळ्या लोकांना दिलेली आहे. आता बघूयात बिग बॉसच्या वॉर्निंगचा यांच्यावरती काय परिणाम होतोय ते. मला असं वाटतं की असं विशेष असा काही परिणाम होणार नाही या लोकांवरती, पण आता बघूयात की या लोकांच्या वागण्यामध्ये काय बदल होतो का ते. तुमचं काय म्हणणं आहे, बिग बॉसने झापल्यामुळे हे खरंच लोक आपला गेम बदलतील का? मला नक्की सांगा कमेंटमध्ये. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.